नमस्कार मित्रांनो, तर आज आला होता आपला मुंबईवरनं दादा. तर आपण खास म्हणजे काय तर कुर्ल्या नेवसाठी. मग ट्रेन तर काय रात्रीचीच होती. मग काय आम्ही सकाळीच उठलो आणि दादाक म्हणलं चल जरा बागेतनं जाऊन येऊया. मग आम्ही निघालो डायरेक्ट बागेत. बागेत जाऊचं कारण म्हणजे काय तर आपल्या गावचा होता एक काजूचं झाड. मग टिकाव करा घेतला आणि आम्ही निघालो बागेत. पण पावसानं सुद्धा वातावरण काय खूप केरानच होता. पण दादा म्हणता काय मग चल जाऊन बघून तरी येऊया. मग मी येऊन पोचला बागेत आणि बागेचा काजूचा झाड मेला होता. तर आम्ही व्यवस्थित तोडून घेतला आणि त्याच्यानंतर हा मुतारा होता तर आपण आपल्या खतून काढायचं होतं. दादाने पटापट खतूक सुरुवात केला. तर मुतारा वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर दादाने केला आणि त्याच्याच बाजूक खड्डा मारू सुरुवात. त्याच्याच बाजूक आपल्याला लावचा होता काजूचा झाड. मग खड्डा पण काय आपल्याला जास्त उंच मारायचा नव्हता. तर आपण काजूच्या झाडाच्या हिशोबातच मारूचा होता. मग खड्डा वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला तिथंच काज लावला. मग आला आम्ही डायरेक्ट डोंगराक आपल्याला काय करूचा होता तर थोडीशी भारंग्याची भाजी काढायची होती. मग काय भरपूर सारी आम्ही भारंग्याची भाजी काढला आणि त्याच्यानंतर आपण कुर्ल्यांसाठी थोडासा रान वगैरे काढून घेतला. आणि येता येता तोपर्यंत पावसानं सुद्धा हजेरी लावला नसुद्धी. मग काय सगळा घेतला आणि आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे आला. त्याच्यानंतर काय कुर्ल्या पॅकिंग करू सुरुवात केलं. पहिल्यांदा व्यवस्थित कुर्ल्या ठेवून घेतलंय आणि त्याच्यानंतर थोडासा वर रान टाकून घेतलंय. आणि मग काय कुर्ल्या आम्ही अशा प्रकारे ठेवलं. त्याच्यानंतर झाकणा आम्ही उलटा ठेवलं होतं जेणेकरून आपल्या काय हवा आतमध्ये जावं कवी म्हणून. मग काय पॅकिंग वगैरे केलं आणि आलो आम्ही डायरेक्ट वैभव स्टेशनला दादाक सोडलंय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता कुर्ल्या पण आपल्या एकदम सेफ पोचलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.